तर कस्तुरी, आता पुण्यामध्ये राजकीय वातावरणात खूप काही खलबतं घडतायत असं वाटतंय की पिंपरी चिंचवडमधून सुद्धा बातमी समोर येते। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत। खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले असून 2 दिवसात आता चित्र स्पष्ट होणार आहे। अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभाराला विरोध करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे का याबाबत कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा सुद्धा करण्यात आली आणि अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत आलेला नाहीये असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलंय। बऱ्यापैकी जागांवर एकमत झालेलं आहे। मुळात कसं आहे, आजची शहराची जर एक परिस्थिती आपण बघितली तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं जी काही एक अनिर्बंध असा कारभार जो सुरू होता, या विरोधात एक रोष हा संपूर्ण शहरात आहे आणि त्या दृष्टीनं कशा पद्धतीने पावलं उचलायची सगळ्या इच्छुकांशी चर्चा झाली। या इच्छुकांबरोबर चर्चा झाल्यानंतर यामध्ये शहरामध्ये कशा पद्धतीची आघाडी होईल या संदर्भात या पुढच्या काळामध्ये चर्चा होती। एक तुम्ही समजून घ्या की आता आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाची बोलत आहोत। आम्ही राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्याशी सुद्धा त्या ठिकाणी बोलत आहोत। जसं खासदार साहेबांनी इथं आपल्या सर्वांना सांगतो की ज्या गोष्टी होणारच नाही त्याच्यावर आपण चर्चा कशाला करायची। शेवटी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी हा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत, तो विचार घेऊन चाललेलो आहोत, ते चिन्ह घेऊन चाललेलो आहोत। आता त्या चिन्हाला आम्ही ताकद देत असताना हा प्रश्न इथे येणं म्हणजे हे आश्चर्याचंच गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून आमची प्राथमिक चर्चा झाली। आता काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेवलला चर्चा करत होतो, पण आज रोहितदादा आणि खासदार दोघंही या ठिकाणी आले होते आणि अजितदादांच्या सूचनेवरनं त्या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे। आता मला माझ्या माहितीप्रमाणे ते दादांना भेटायला चाललेत आणि मग त्या ठिकाणी अजितदादांकडे गेल्यावरती मग आमच्या पक्षातले इथले शहरातले नेते आणि त्यांच्या पक्षातले नेते असं एकत्र मिळून त्याच्यावरती मार्ग निघेल।